आजपासून सुरू करायचं। उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या 2-3 याद्या आहेत, म्हणजे 2 ते 3 गटप्रमुख आहेत, त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून, शाखा प्रमुखांनी सुद्धा उपशाखा प्रमुखांना रोज भेटून, उपविभाग प्रमुखांनी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून, उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं, किती घरामध्ये जाऊन आलास, किती बरोबर नावं सापडलेत, किती बोगस सापडलेली आहेत, बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी। जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही, आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते, पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला। कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही। नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो। एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे, त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे, आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची आता। हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आला याच्यातला भाग नाही, हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे। आता पिढ्या बदलत आहेत, नवीन पिढ्या आल्यात, पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, काय त्याग केलेला आहे, हे आपण विसरता कामा नये। या 2 व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल। आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते, गुजरातचेच मुख्यमंत्री होते, द्विभाषिक राज्याचे, आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते, शूट ॲट साईट, गोळ्या घालात, गोळ्या तुम्हाला दिल्यात ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत। मराठी माणूस रस्त्यावर दिसला, आंदोलन करताना दिसला, तर त्याला गोळ्या घालून ठार मारा, हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता। तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत। गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। इमान विकणारे खूप झाले, आजही आहेत, गुडघे टेकतायत। मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं। हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं, मोठं केलं, आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत, आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील, तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही, ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत। मी काय दिलं तुम्हाला, हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील, आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही? मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती, ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही। किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला, अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला। प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात, कधी आता निवडणूक येईल। एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल। सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं। म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला?
एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागत आहेत, नेते फोडावे लागत आहेत, मतं चोरावी लागत आहेत. आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर? पुचाटले काचे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना. आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मतं चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निघून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उगारणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा.